पण या सगळं करत असताना मातोश्रींनी आजपर्यंत जी महिलांची फलटण उभा केली होती, ज्या महिलांच्या हातामध्ये ढाल दिली होती, तलवार दिली होती, त्यांना युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं होतं, त्या सगळ्या महिलांना मातोश्रींनी बोलावून घेतलं आणि सगळ्यांना बोलावून घेऊन त्यांच्या हातात ढाल दिली, तलवार दिली आणि त्यांना सांगितलं या स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी आता तुमच्या माझ्यावर आहे, तुम्ही युद्धाला सज्ज व्हा। या भारताच्या इतिहासात स्वतःच्या सैन्यामध्ये स्त्रियांना भरती करणारी एकमेव प्रशासिका, एकमेव राज्यकर्त्या त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकर आहेत, एकमेव। आता भारतीय सैन्य दलात महिलांना भरती केलं, पोलीस खात्यामध्ये भरती केलं, इंडियन नेव्ही असेल, इंडियन एअरफोर्स असेल, पण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वतःच्या स्त्रियांना स्वतःच्या सैन्यामध्ये भरती करणारी एकमेव राज्यकर्ती, एकमेव प्रशासिका म्हणजे मातोश्री अहिल्यामा साहेब आहेत। आता सिंदूर ऑपरेशन मध्ये 2 महिला ज्यांनी आपल्या देशाचं नेतृत्व केलं, सोफिया कुरेशी, ओमिका सिंग या 2 महिलांनी सिंदूर ऑपरेशन मध्ये भारताचं नेतृत्व केलं। हे आता म्हणजे बाई नेतृत्व युद्धाचं करू शकते हे भारतानं आता सिद्ध केलं, याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला। भारताच्या इतिहासामध्ये बाई युद्ध सुद्धा करू शकते आणि बाई सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तलवार चालवू शकते, हे भारताच्या इतिहासात 250 वर्षापूर्वी मातोश्री अहिल्यामा साहेबांनी पहिल्यांदा सिद्ध केलेलं आहे।